करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपण चांगले वागतो की वाईट वागतो, प्रत्यक्षात आपण समजून घेतलं पाहिजे. तरी सुद्धा चांगलं वागलो तरी लोक आपल्याशी वाईट वागतात. याचं कारण काय, समजून घ्या. कारण प्रत्येक वेळेला आपणच वाईट असतो अशातला भाग नाही. माणसाने कितीही प्रयत्न केले तरी अंधारात सावली आणि म्हातारपणात शरीर आणि आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसा कधीच साथ देत नाही. मग विचार करा, आपण आपल्या आयुष्यात अनेक लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. उजेडामध्ये आपण बघा, उन्हामध्ये प्रवास करत असताना किंवा आपल्या घरामध्ये ट्यूबलाईट असते बघा, बल्ब असतं, तिथे आपण चालत असताना सुद्धा आपल्याला आपली सावली साथ द्यायची, बरोबर की नाही? परंतु लाईट गेल्यानंतर अंधारामध्ये आपल्याला सावली दिसेल का? अहो, आपला चेहरा दिसणार नाही तर सावली काय दिसेल, बरोबर? दुसरी गोष्ट, आता आपण बालपणात आहोत, तरुण वयामध्ये आहोत, आपल्याला आपले शरीर उत्तम प्रकारे साथ देतोय म्हणून आपण इकडे तिकडे प्रवास करतोय, इकडे तिकडे आपण फिरतोय. परंतु म्हातारपणी वयस्कर झाल्यानंतर बघा, हळूहळू आपल्याला शरीरसुद्धा साथ देत नाही. का असं होतं? आयुष्याच्या शेवटच्या काळात पैसासुद्धा बघा केव्हा केव्हा आपल्याला साथ देत नाही. का होतं असं? मग साथ देणारी कोण आहेत? मग आपण चांगले वागत असताना लोक आपल्याशी वाईट का वागतात? याचं कारण हेच आहे. एक म्हणजे आपल्याजवळ पैसा नसतो म्हणून लोक आपल्याजवळ येत नाही. दुसरं म्हणजे आपल्याला शरीर साथ देत नाही म्हणून लोक येत नाही. कारण काय? समर्थ म्हणाले, साथ देत असतात ती फक्त आपल्या जवळचीच माणसं. आपण आपल्या घरामध्ये अनेक वयस्कर माणसं, वयस्कर व्यक्ती आपण पाहत असतो. त्यांची सेवासुद्धा आपण करत असतो, नाही अशातला भाग नाही. परंतु प्रत्येक वेळेला जर आपण पाहायला गेलो ना, आपण चांगलं कार्य करून सुद्धा लोक आपल्याशी असं का वागतात? ज्यांना ज्यांना स्वप्न पाहायचे असतात त्यांना बघा, रात्र मोठी हवी असते. कारण का? झोपेमध्ये त्यांना स्वप्न पाहायचे असतात. आणि ज्यांना स्वप्न साकार करायची असतात त्यांना दिवस मोठा हवा असतो. कधी रात्र निघून जाते आणि मी माझ्या कार्याला सुरुवात करतोय. बघा कसा दृष्टिकोन आहे. आता आपण कोणत्यामध्ये मोडतोय हे पाहिलं पाहिजे. स्वप्न पाहतोय की स्वप्न साकार करतोय? कारण प्रत्येक दरवाजा म्हणत असतो, वेलकम, अतिथी देवो भव, बरोबर? येणाऱ्यांना बघा, प्रत्यक्षात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांचं स्वागत त्या दरवाजातूनच होत असतं. आता जर पाहायला गेलं, आपल्या भिंतीवरती असणारं घड्याळ असेल किंवा आपल्या हातामधलं असणारं घड्याळ असेल, वेळ तीच दर्शवते. परंतु ती वेळ आपल्याला बघा उत्तम प्रकारे जपायची.
आपल्या घरातला देव्हारा म्हणजेच पावित्र्य, मंगलपणा, एक प्रकारे सामर्थ्य. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला जो दृष्टिकोन आहे तो महत्त्वाचा असणं फार गरजेचं आहे. बरोबर की नाही? प्रत्येक वेळेला येणाऱ्यांचं आपण स्वागत करत असतो, परंतु आपण ज्यावेळी लोकांच्या दाराजवळ उभे राहतो त्यावेळी लोक दरवाजा बंद करतात. मग का? मनुष्य विचाराने खचत असतो. बरोबर की नाही? एखादी व्यक्ती जर आपल्याला बोलत असेल तर त्या व्यक्तीचे विचार, त्या व्यक्तीचे शब्द आपल्या मनाला खुपतात. बरोबर? पण जर प्रयत्न केले तर प्रयत्नाने प्रगतीच्या योग्य मार्गावर नक्कीच आपण पोहोचू शकतो. म्हणून विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा आहे ना, आपण प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. जेवढं तुम्ही प्रयत्न करण्यामध्ये वेळ द्याल तेवढे श्रेयस्कर आहे. बरोबर की नाही? तेवढे श्रेष्ठ आहे. आजच्या या घडीला आपण प्रत्येक वेळेला प्रतिष्ठा म्हणजे काय, योग्यता नसताना सुद्धा मिळणं, आपण आपल्या आयुष्यात अनेक लोक पाहत असतो. समोरच्या व्यक्तीने काहीच कार्य केलेलं नाहीये, असं कोणतंही कार्य केलेलं नाही, तरी सुद्धा त्या व्यक्तीला पुरस्कार मिळतो, त्या व्यक्तीला सन्मान चिन्ह मिळतं, त्या व्यक्तीला बघा मान सन्मान सर्व काही मिळत असतो. परंतु आपण एवढं कार्य करून सुद्धा साधं एक सर्टिफिकेट, प्रशस्तीपत्रक मिळत नाही म्हणजे काय? समर्थ म्हणाले. बघा, आपल्याला सर्टिफिकेट मिळो, अगं मान सन्मान मिळो, प्रशस्तीपत्रक मिळो, कधीही मिरवायचं नाही. आणि जरी मिळालं नाही तरी आपला देह खचता कामा नये, खचून जायचं नाही. बरोबर की नाही? आपल्याला आपलं व्यक्तिमत्व आपल्याला टिकवायचं आहे. बरोबर की नाही? लोक आपल्याशी कशा प्रकारे वागतात माहीत नाही. लोक आपल्याशी वाईट का वागतात याचं कारण आपण समजून आता घेणं फार गरजेचं आहे. चांगलं तेव्हाच वागतील. बरोबर की नाही? जेव्हा आपण त्यांच्या मदतीला धावून जाऊ. परंतु प्रत्येक व्यक्ती आता काय पाहत आहे तर स्वार्थ. वय हळूहळू वाढत जातं, तसं काहीतरी बघा नक्कीच आपल्यामध्ये बदल होत असतो. म्हणून कशाचाही हट्ट करू नका. जर आतापर्यंत आपण हट्ट करत बसलो आणि जर ते मिळालं नाही तर आपल्याला ते सहन होत नाही. म्हणून एकदा गरज संपली की तुमच्या निंदेची बघा स्तुतीची संपूर्णपणे इकडे तिकडे चाहूल लागणारच. कोण स्तुती करणारा असेल तर कोणी निंदा करणार असेल. त्यामुळे कुणाकडेही लक्ष न देता आपण आपली कामं स्वतःहून स्वतः करणं फार गरजेचं आहे. गरजेपेक्षा जास्त वेळ आणि इज्जत लोकांना दिली तर ते तुम्हाला बघा वेड्यात काढत असतात, फालतू समजायला लागत असतात. म्हणून गरजेपेक्षा जास्त वेळ देऊ नका. जर त्यांनी बघा अर्ध्या तासाचीच वेळ मागितली असेल ना तर खरंच अर्ध्या तासापेक्षा उलट कमी वेळ द्या. 15 मिनटात तिथून निघा. जर तिथे चाय बटर खात बसाल ना तर तुम्हाला ते वेड्यात काढतील. सांगतील फक्त 10 मिनिटाचं काम होतं ना 1 तास येऊन बसला. बोलणारे सुद्धा आहेत. मग आपण काय विचार करू, अरे मी तुझ्याच कामासाठी आलो होतो,
चांगलं कार्य करून गेलो तरीसुद्धा मलाच असं का वाईट बोलला, होतं की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, आपण लोकांना इज्जत दिली तरीसुद्धा लोक आपल्याला वेड्यात काढतील. म्हणून संसाराचं, प्रपंचाचं गाणं गात असताना फार जपावं लागतं. तसंच संसार करत असताना उत्तम प्रकारे कसा संसार होईल, कशाप्रकारे प्रपंच करता येईल हे पाहणं गरजेचं आहे. संस्कृती म्हणजे काय? तर आपल्या मनावरती असलेला ताबा आणि दुसऱ्यांच्या दुःखाने आपण कधीही विचार करत नाही. आपणावरतीच आपला ताबा नाही आहे, तर दुसऱ्यांच्या दुःखांची जाणीव होईलच कशी? दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीवसुद्धा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याला आलेलं दुःख आपण पाहिलं पाहिजे, ओळखता आलं पाहिजे. परंतु आपला आपल्यावरतीच ताबा नाही आहे, तर कशाप्रकारे तो दुसऱ्याला मदत करेल? अहो, प्रत्यक्षपणे तलाव खणायचा आहे, विहीर खणायची आहे. खणत असताना काठावर बसणाऱ्या लोकांचं लक्ष विहिरीतल्या दगडांकडे नसतं, तर त्या दगडांमध्येही कुठंतरी पाणी दिसतंय का, हेच ते पाहत असतात. म्हणून आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसांचं निरीक्षण करतानाही त्यांच्यातील वाईट गोष्टीऐवजी चांगले गुण शोधण्याचा प्रयत्न कर. नक्कीच चांगले गोष्टीसुद्धा, चांगले गुणसुद्धा त्यांच्याकडून शिकता येईल, पाहायला मिळेल. बरोबर की नाही? म्हणून आपल्यामध्ये प्रचंड मेहनत करण्याची तयारी असणं फार गरजेचं आहे. लोक आपल्याशी कसं वागतायत माहीत नाही, परंतु आपण चांगलं कार्य सोडून द्यायचं नाही, करायचं आहे. जर तुम्ही मध्यावर, अर्ध्यावर जर सोडून जात असाल, मग उपयोग काय? प्रत्येक गोष्टीचं ऑब्झर्वेशन म्हणजे निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. जर तुम्ही निरीक्षण करत नसाल तर तुम्हालाच महागात पडेल. अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा. आपण फक्त काय कमावतो? पैसा कमावतो. म्हणजे संपत्ती वाढेल अशातला भाग नाही आहे. संपत्ती कशामध्ये आहे? त्या प्रत्यक्षात नाव आणि दुसरी म्हणजे लोकप्रियता. बरोबर की नाही? आपण सर्वात जास्त किंमत देतो ती फक्त पैशाला. पैशामुळे आपली संपत्ती वाढवू नका. तर आपलं नाव, आपल्या आईवडिलांचं नाव, आपल्या कुटुंबाचं नाव कशाप्रकारे उत्तम प्रकारे प्राप्त होईल, आपली लोकप्रियता कशी गावामध्ये, शहरामध्ये बघा, आपण जिथे राहतो तिथे उत्तम प्रकारे नावारूपास येईल. म्हणून लोकांशी वागताना आपण वाईटरित्या वागायचं नाही. लोक कोणत्या दृष्टीने आपल्याकडे पाहत आहेत, ज्याप्रमाणे आपण लोकांचं चांगलं केलं, लोकसुद्धा आपलं चांगलं करतील. आपण लोकांचा वाईट करण्याचा प्रयत्न केला तर लोकसुद्धा वाईट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करा. समाधान, सुख नक्कीच प्राप्त होईल. जो तुमच्या आनंदासाठी हार मानतोय ना, त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही. म्हणून कोण अशी व्यक्ती आहे जिच्यामुळे आपल्याला बघा आनंद प्राप्त होणार नाही. सुख आणि स्वास्थ्य मिळवण्यासाठी आपापसातील प्रेम आणि आपल्यांची साथ असणं फार गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून लक्षात ठेवा, सुख स्वास्थ्य टिकवायचं आहे आणि लोकांच्या मनामध्ये उत्तम प्रकारे घर तयार करायचं आहे. जय जय रघुवीर समर्थ.